Question number 7. Limit x tends to 0. Limit x tends to 0. Tan 3x plus x upon 2x plus sin 4x. Tan 3x plus x upon 2x plus sin 4x. Question number 7. त्यानंतर question number 9. Limit x tends to 0. Limit x tends to 0. 2 tan x plus x upon 2x minus tan x. 2x minus tan x. Question number 10. Limit x tends to pi by 2. Limit x tends to pi by 2. Cot x upon pi by 2 minus x. Cot x upon pi by 2 minus x. Question number 18. Question number 18. Limit x tends to pi by 6. Limit x tends to pi by 6. Cos x minus root 3 into sin x upon pi minus 6x. Upon pi minus 6x. Now in this one, the first example, that is limit x tends to 0. Limit x tends to 0. Tan 3x plus x upon 2x plus sin 4x. In this example, from standard form point of view, प्रत्येक टर्म साठी डिनॉमिनेटरला x ची रिक्वायरमेंट आहे. sin x अपॉन x किंवा tan x अपॉन x. आणि ज्या x च्या टर्म्स आहेत त्याला जर x ने डिवाइड केलं तर x कॅन्सल होईल. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी ॲडिशन असल्यामुळं x स्क्वेअर ना डिवाइड करता येणार नाही. फक्त x नच डिवाइड करायचं आणि तोच x प्रत्येक टर्मला सेपरेट घेता येईल. सो दॅट इज इक्वल टू डिवाइड न्यूमरेटर and denominator by x. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x ना डिवाइड करा. लिमिट x टेंड्स टू 0. tan 3x plus x upon x divided by 2x plus sin 4x upon x. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला x ना डिवाइड केलं. त्यानंतर x ची टर्म सेपरेट घेता येईल प्रत्येक टर्म साठी. दॅट इज इक्वल टू
limit x tends to 0, tan 3x upon x plus x upon x divided by 2x upon x plus sin 4x upon x. प्रत्येक टर्मसाठी x सेपरेट घेतला. नंतर न्यूमरेटरचा हा x कॅन्सल होऊन जाईल, त्या ठिकाणी शिल्लक राहील 1. आणि डिनॉमिनेटरचा पण हा एक x कॅन्सल झाला, त्या ठिकाणी शिल्लक राहील 2. टॅन आणि साइनच्या टर्म लगेच स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायच्या आहेत. लिमिट x टेंड्स टू 0, tan 3x अपॉन x आहे. टॅनच्या समोरची टर्म आहे 3x, अपॉन यायला पाहिजे 3x. यासाठी मल्टिप्लाय डिवाइड बाय 3, दॅट इज tan 3x अपॉन 3x इंटू 3 आणि प्लस पुढची टर्म असेल ती 1, कारण हा x कॅन्सल झालेला आहे. डिनॉमिनेटरला x कॅन्सल झाल्यामुळे पहिली टर्म झाली फक्त 2 प्लस साइन 4x अपॉन x आहे ऑलरेडी, पण जी टर्म साइनच्या समोर आहे ती टर्म डिनॉमिनेटरला तयार होण्यासाठी या ठिकाणी मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल 4 ने, दॅट इज डिवाइड बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 इक्वल टू नाउ separating the limit of each term keeping the constant outside. लिमिट सेपरेट करताना न्यूमरेटरला 3 constant as it is, limit x tends to 0, tan 3x upon 3x प्लस पुढची टर्म आहे फक्त 1. हा जो 3 मल्टिप्लाय आहे तो फक्त tan 3x अपॉन 3x एवढ्या एकाच टर्मला मल्टिप्लाय, तो 1 ला मल्टिप्लाय नाही आहे. त्यामुळे 1चं लिमिट सेपरेट घ्यावं लागेल जरी तो कॉन्स्टंट असेल तरीही. दॅट इज प्लस लिमिट x टेंड्स टू 0, 1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला कॉन्स्टंट 2चं लिमिट सेपरेट. जर कॉन्स्टंट एखाद्या फंक्शनला मल्टिप्लाय असेल तर तो कॉन्स्टंट आपण लिमिटच्या आउटसाइड घेऊ शकतो. यामध्ये 3 हा कॉन्स्टंट या फंक्शनला मल्टिप्लाय आहे म्हणून तो लिमिटच्या आउटसाइड घेतला. पण 1 हा फक्त एक कॉन्स्टंट आहे आणि त्यासाठी त्याचं लिमिट सेपरेट घ्यावं लागेल. तसंच डिनॉमिनेटरला 2 हा फक्त एक कॉन्स्टंट आहे, तो आउटसाइड लिमिट नाही घेता येणार. पण पुढे 4 हा कॉन्स्टंट फंक्शनला मल्टिप्लाय असणारा कॉन्स्टंट आहे, तो 4 आपण आउटसाइड घेऊ शकतो. दॅट इज प्लस 4 इंटू लिमिट x टेंड्स टू 0, साइन 4x अपॉन 4x. आणि आता प्रत्येक लिमिट स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेच, दॅट इज 3 इंटू 1 प्लस 1 अपॉन 2 प्लस 4 इंटू 1. दोन्ही स्टँडर्ड लिमिटची व्हॅल्यू बनेल. लिमिट ऑफ कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट, त्यामुळे 1चं लिमिट 1 आलं, 2चं लिमिट 2 आलं. 3 इंटू 1 म्हणजे 3, 3 प्लस 1 4 अपॉन 4 इंटू 1 म्हणजे 4, 4 प्लस 2 6. सो आन्सर इज 2/3.
second example is now similar to this one. Limit x tends to 0 to tan x plus x upon 2x minus tan x. Same example, divide numerator and denominator by x. Divide numerator and denominator by x. We get limit x tends to 0 to tan x plus x upon x divided by 2x minus tan x upon x. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला x ने डिवाइड केलं, नंतर x सेपरेट, लिमिट x टेंड्स टू 0 to tan x upon x plus x upon x divided by 2x upon x minus tan x upon x. प्रत्येक टर्मला सेपरेटली x ने डिवाइड केलं, हा एक x कॅन्सल, डिनॉमिनेटरचा एक x कॅन्सल, आणि सगळ्या टर्म आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये ऑलरेडी आलेल्या आहेत. डायरेक्ट लिमिट सेपरेट घेता येईल प्रत्येक टर्मचं कॉन्स्टंट आउटसाइड. पहिल्या टर्मसाठी 2 कॉन्स्टंट आउटसाइड, लिमिट x टेंड्स टू 0 tan x अपॉन x प्लस पुढे x x कॅन्सल झालेला आहे, 1 शिल्लक राहिला आहे, 1चं लिमिट सेपरेट, लिमिट x टेंड्स टू 0 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला पहिल्या टर्ममध्ये x कॅन्सल झालेला आहे, 2 शिल्लक राहिला फक्त, कॉन्स्टंट 2चं लिमिट सेपरेट, लिमिट x टेंड्स टू 0 2 आणि मायनस लास्ट टर्म लिमिट x टेंड्स टू 0 tan x अपॉन x, याचं लिमिट पुन्हा सेपरेट. सगळ्या टर्म्स स्टँडर्ड लिमिट फॉर्ममध्ये आहेत. 2 इंटू पहिल्या टर्मचं लिमिट 1 प्लस 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 2 minus 1, 2 plus 1 3 upon 1, so answer is 3. त्यानंतर नंबर 3, लिमिट x टेंड्स टू pi by 2, लिमिट x टेंड्स टू pi by 2 cot x upon pi by 2 minus x.
x टेंड्स टू पाय बाय 2 ही टर्म आहे, म्हणजे सबस्टिट्यूशन आवश्यक आहे. सबस्टिट्यूशन काय करणार यामध्ये पहा, पुट पाय बाय 2 मायनस x इक्वल टू h. therefore x इक्वल टू x राईट साईडला घेतला तर प्लस होईल, h लेफ्ट साईडला घेतला तर मायनस, म्हणजे x ची व्हॅल्यू येईल पाय बाय 2 मायनस h. as x tends to pi by 2, h tends to 0, so limit becomes h tends to 0 cot x ची व्हॅल्यू pi by 2 minus h divided by pi by 2 minus x म्हणजे h. तर यामध्ये पाय बाय 2 मायनस थिटा पाय बाय 2 असेल म्हणजे 90 असेल, 90 किंवा 270 साठी रेशो चेंज होतो. रेशो चेंज होतो म्हणजे कॉटचा काय होईल, टॅन. आणि पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे कुठला क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे रेशो पॉझिटिव्ह असतात. कॉट पाय बाय 2 मायनस थिटा इक्वल टू काय येईल, थिटा. कॉट पाय बाय 2 मायनस थिटा इक्वल टू टॅन थिटा. म्हणजेच पुढची स्टेप काय येईल, कॉट पाय बाय 2 मायनस एच, याची व्हॅल्यू काय येणार, टॅन एच अपॉन एच. आणि टॅन एच अपॉन एचचं लिमिट, टॅन एच अपॉन एचचं लिमिट 1. सो आन्सर इज 1. कॉट पाय बाय 2 मायनस एच टॅन एच, कारण फर्स्ट क्वाड्रंटमुळे पॉझिटिव्ह येईल आणि पाय बाय 2 असल्यामुळे रेशो चेंज होईल कॉटचं टॅन, आणि टॅन एच अपॉन एचचं लिमिट 1. Next example, limit x tends to pi by 6 cos x minus root 3 into sin x divided by pi minus 6x. x tends to pi by 4, x tends to pi by 6, x tends to pi by 3 चा एक ग्रुप आपण जो पाहिला, त्यातलं पहिलंच एक्झाम्पल जे होतं, लिमिट x tends to pi by 4 cos x minus sin x अपॉन pi minus 4x. दोन मेथडनी ते एक्झाम्पल आपण सॉल्व केलं होतं. फर्स्ट सबस्टिट्यूशन, देन सिम्प्लिफिकेशन, अँड फर्स्ट सिम्प्लिफिकेशन देन सबस्टिट्यूशन. दोन मेथडनी ते एक्झाम्पल सॉल्व केलं होतं. हा प्रॉब्लेम त्याच टाईपचा आहे. त्या ठिकाणी पाय बाय 4 ही एक हिंट होती आणि
पाय बाय 4 साइन पाय बाय 4 कॉस पाय बाय 4 दोन्ही व्हॅल्यू येतात 1/√2. त्यामुळे आपण त्यात जी दुसरी मेथड होती त्या मेथडमध्ये काय केलं, √2 न मल्टिप्लाय डिवाइड केलं. √2 न मल्टिप्लाय डिवाइड केल्यामुळं 1/√2 ही टर्म दोन ठिकाणी मिळाली आणि 1/√2 च्या ठिकाणी आपण साइन पाय बाय 4 आणि कॉस पाय बाय 4 लिहिले सेकंड मेथडमध्ये. फर्स्ट मेथडमध्ये डायरेक्ट सबस्टिट्यूशन. हाही प्रॉब्लेम दोन्ही मेथडनी सॉल्व करता येईल. आय थिंक फर्स्ट मेथडनी मी सॉल्व करू शकता डायरेक्ट सबस्टिट्यूशनची. सेकंड मेथडनुसार यात अपोजिट थिंकिंग कसं राहील पहा. फर्स्ट ऑफ ऑल टेकिंग 6 कॉमन फ्रॉम द डिनॉमिनेटर, cos x minus √3 into sin x divided by 6 जर कॉमन घेतला तर पाय बाय 6 मायनस x. आता यामध्ये पाय बाय 6 म्हणजे 30, पाय बाय 6 म्हणजे 30. साइन 30 ची किंमत काय 1/2 आणि कॉस 30 ची किंमत √3/2. साइन पाय बाय 6 म्हणजे साइन 30 याची किंमत 1/2 आणि कॉस पाय बाय 6 म्हणजे कॉस 30 याची किंमत √3/2. सेकंड मेथडमध्ये आपल्याला कंप्लीट रिव्हर्स थिंकिंग यामध्ये पाहायचं आहे. पण यात जी टर्म डिनॉमिनेटरला आहे पाय बाय 6 मायनस एक्स तशीच टर्म न्यूमरेटरला तयार करायची. यासाठी तो प्रॉब्लेम जो आहे कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन पाय मायनस 4x हा रिवाइज केलेला असणं आवश्यक आहे. त्यात जसं आपण अपोजिट मेथडनी सॉल्व केलेलं आहे, अपोजिट डायरेक्शनने थिंकिंग केलेलं आहे, तसंच थिंकिंग यामध्ये या प्रॉब्लेममध्ये आपण √2 न मल्टिप्लाय डिवाइड केला. कारण साइन पाय बाय 4 आणि कॉस पाय बाय 4 च्या किमती 1/√2 होत्या. त्यात अँगल आहे पाय बाय 6, साइन पाय बाय 6 आहे 1/2, कॉस पाय बाय 6 आहे √3/2. पैकी न्यूमरेटरला √3 ही एक टर्म दिसते, त्याला फक्त अपॉन 2 नाही आहे. फक्त अपॉन 2 येण्यासाठी न्यूमरेटरला 2 न मल्टिप्लायने डिवाइड करा. म्हणजे टर्म काय पहा, लिमिट x टेंड्स टू पाय बाय 6 2 into 1/2 in bracket cos x minus √3 into sin x divided by 6 into पाय बाय 6 मायनस x. न्यूमरेटरला 2 न मल्टिप्लायने डिवाइड केला. यानंतर हा जो 2 असेल तो 2 आणि डिनॉमिनेटरचा 6 हे कॉन्स्टंट आपण आउटसाइड घेऊ शकतो. दॅट इज इक्वल टू 2 अपॉन 6 लिमिट x टेंड्स टू पाय बाय 6 आणि हा जो 1/2 आहे 1/2 न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. म्हणजेच 1/2 कॉस x मायनस √3/2 sin x divided by denominator पाय बाय 6 मायनस x ॲज इट इज. हे 1/2 आणि √3/2 येण्यासाठी आपण 2 न मल्टिप्लाय डिवाइड केलंय. त्या एक्झाम्पलमध्ये 1/√2 येण्यासाठी आपण √2 न मल्टिप्लाय डिवाइड केलं होतं. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला किमती पाहिजेत 1/2 आणि √3/2. पैकी कॉस एक्सचा कोएफिशियंट 1 आहे ऑलरेडी आणि साइन एक्सचा कोएफिशियंट √3 पण आहे, त्याला पाहिजे अपॉन 2. तो अपॉन 2 येण्यासाठी आपण इथे 2 न मल्टिप्लाय आणि 2 न डिवाइड केलं. 1/2 ब्रॅकेटमध्ये घेतला 1/2 कॉस एक्स मायनस √3/2 साइन एक्स. त्या एक्झाम्पलमध्ये जसं कन्फ्युजन होतं की कोणत्या 1/√2 ला साइन लिहायचं आणि कोणत्या 1/√2 ला कॉस लिहायचं, तसं कन्फ्युजन या ठिकाणी नाही, कारण दोन्ही व्हॅल्यूज डिफरंट आहेत. अँगल फिक्स ठेवायचा आहे पाय बाय 6. 1/2 ही व्हॅल्यू साइन पाय बाय 6 ची आहे आणि √3/2 ही व्हॅल्यू कॉस पाय बाय 6 ची आहे.
मग काय करायचं आहे, 1/2 च्या जागी साइन π/6 लिहायचा आणि √3/2 च्या जागी कॉस π/6 लिहायचा. म्हणजेच टर्म काय पहा, पहिल्या टर्म मध्ये हे 2 ने डिवाइड केलं, 1/3 लिमिट x टेंड्स टू π/6. 1/2 जो आहे पहिला कॉसला मल्टिप्लाय असणारा, 1/2 च्या जागी काय लिहायचं, साइन π/6. म्हणजे पहिली टर्म येईल साइन π/6 इंटू कॉस x मायनस पुढची टर्म आहे √3/2. √3/2 च्या जागी काय लिहिणार आपण, cos π/6, that is cos π/6 into sin x divided by denominator ची टर्म π/6 minus x as it is. आता न्यूमरेटर ची जी टर्म आहे sin π/6 into cos x minus cos π/6 into sin x, म्हणजे sin a into cos b, sin a into cos b minus cos a into sin b. हा फॉर्म्युला कशाचा आहे, sin a minus b. म्हणजे न्यूमरेटरला आपण sin π/6 minus x असं लिहू शकतो. सो लिमिट बिकम्स 1/3 x टेंड्स टू π/6 sin π/6 minus x upon π/6 minus x. म्हणजे न्यूमरेटरला sin a इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी या फॉर्म्युलानुसार साइन ए मायनस बी लिहिलं. त्यानंतर सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन काय करणार आता इथे, पुट π/6 मायनस x इक्वल टू h. x ची व्हॅल्यू फाइंड करायची गरज नाही, कारण दोन्ही टर्म π/6 मायनस xच्याच आहेत. as x tends to π/6, h tends to 0. So limit becomes 1/3 into limit h tends to 0 sin h upon h equal to 1/3 into 1. So answer is 1/3. हाच प्रॉब्लेम जी फर्स्ट मेथड आहे, फर्स्ट मेथड त्या प्रॉब्लेमसाठी असणारी, आधी सबस्टिट्यूशन नंतर सिम्प्लिफिकेशन. त्या मेथडने तुम्ही ट्राय करून पहा. त्या मेथडपेक्षा ही मेथड जास्त सोपी वाटेल तुम्हाला सोडवल्यानंतर. आता हे दोन प्रॉब्लेम कंपेअर करायचे. पहिला प्रॉब्लेम π/4 चा, x टेंड्स टू π/4 cos x मायनस sin x अपॉन π मायनस 4x चा, तो प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम.
क्वेश्चन नंबर 15 लिहा. क्वेश्चन नंबर 15. See here. Limit x tends to pi by 2 square root of 2 minus sin x minus 1 upon pi by 2 minus x bracket square. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दोन प्रोसेस कंप्लीट करायच्या आहेत. एक म्हणजे रॅशनलायझेशन आणि दुसरं म्हणजे सबस्टिट्यूशन. पुन्हा त्यानुसार दोन मेथड. आधी रॅशनलायझेशन करून नंतर सबस्टिट्यूशन करू शकतो आपण, किंवा आधी सबस्टिट्यूशन करून नंतर रॅशनलायझेशन. दोन्ही प्रोसेस पॉसिबल आहेत. हा प्रॉब्लेम आपण आधी सबस्टिट्यूशन आणि नंतर रॅशनलायझेशन नी सॉल्व करू. असाच एक प्रॉब्लेम कंटिन्युटी मध्ये येणार आहे. तो प्रॉब्लेम आपण आधी रॅशनलायझेशन नंतर सबस्टिट्यूशन नी सॉल्व करू, म्हणजे दोन्ही मेथड्स होऊन जातील. फर्स्ट ऑफ ऑल, substitution is pi by 2 minus x equal to h. Therefore, x equal to pi by 2 minus h. x right side ला घेतला प्लस होईल, h left side ला मायनस. As x tends to pi by 2, h tends to 0. Therefore, limit becomes h tends to 0 square root of 2 minus sin x ची व्हॅल्यू pi by 2 minus h minus 1 upon denominator ची टर्म येईल h square. Sin pi by 2 minus theta. Sin pi by 2 minus theta काय येईल? cos theta. कारण pi by 2 असल्यामुळे रेशो चेंज होईल आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे रेशो पॉझिटिव्ह. that is equal to limit h tends to 0 square root of 2 minus, आता हा मायनस ऑलरेडी एक्झाम्पल मध्ये आहे म्हणून मायनस, sin pi by 2 minus h ची किंमत cos h minus 1 upon h square. And now we have to rationalize numerator. Rationalizing numerator. Rationalizing numerator. We get the term limit h tends to 0 square root of 2 minus cos h minus 1 upon h square multiplied by square root of 2 minus cos h plus 1 divided by square root of 2 minus cos h plus 1. रॅशनलायझेशन नंतर नेक्स्ट स्टेप असते लिमिट सेपरेट घेण्याची. रॅशनलायझेशन होणार आहे न्यूमरेटरचं, म्हणजे डिनॉमिनेटरच्या या टर्मचं लिमिट आपण
सेपरेट घेऊ शकतो. दॅट इज लिमिट h टेन्स टू 0 1 upon root of 2 minus cos h plus 1 into limit h tends to 0 न्यूमरेटरला a minus b a plus b a square minus b square त्यानुसार root of 2 minus cos h bracket square minus 1 square आणि divided by denominatorचा h square as it is a square minus b square. पहिल्या लिमिटमध्ये h ची व्हॅल्यू डायरेक्ट 0 सबस्टिट्यूट करता येईल. 2 minus cos 0 plus 1 into limit h tends to 0. Second limit square root cancel 2 minus cos h minus 1 square म्हणजे 1 upon h square equal to cos 0 ची व्हॅल्यू 1 म्हणजे 2 minus 1 plus 1 into limit h tends to 0 2 minus 1 1 minus cos h upon h square म्हणजे सेकंड लिमिट डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. 1 upon 2 minus 1 म्हणजे 1 1 चं स्क्वेअर रूट 1 1 plus 1 2 into सेकंड लिमिटची पण व्हॅल्यू काय येईल 1/2. सो आन्सर इज 1/4. या एक्झाम्पल मध्ये सबस्टिट्यूशन रॅशनलायझेशन आणि अलाइड अँगलचा एक फॉर्म्युला 3 रिक्वायरमेंट्स कंप्लीट झाले. उद्या यामधला नेक्स्ट ग्रुपचे काही एक्स्ट्रा एक्झाम्पल यामध्ये आपण स्टार्ट करणार.